पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरू आहे। पंढरपूर भागामधलं जवळपास मतमोजणी त्या ठिकाणी संपत आली आणि या 12व्या फेरीच्या अखेर भगीरथ भालके यांना 2300 मतांची आघाडी त्या ठिकाणी मिळाली। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये पंढरपूर भागातून भगीरथ भालके हे मोठं मताधिक्य घेऊन मंगळवेढ्यामध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा होती, परंतु कुठेतरी पंढरपूरमध्ये परिचारकांनी त्या ठिकाणी भालकेंना आवताडेंच्या मतीनं रोखण्याचं काम केले अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होतंय। पंढरपूर भागातून मंगळवेढ्याकडे जात असताना भगीरथ भालके यांना अवघ्या 2300 मतांची आघाडी त्या ठिकाणी मिळते। खरं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अगदी पोस्टलच्या मतदानापासून भालकेने आघाडी घेतली होती, नंतर आवताडे आणि अशा पद्धतीने मग संपूर्ण शहरामध्ये भालके आवताडे अशा पद्धतीने मागपुढे होणारी ही संपूर्ण निवडणूक मंगळवेढ्याच्या दिशेने जाताना आवताडे 2300 मताच्या लीडनं मंगळवेढ्यामध्ये जात आहेत। आता प्रश्न आहे की मंगळवेढ्यातली जनता नेमकी काय करते। मंगळवेढ्यामध्ये जनता त्या ठिकाणी समाधान आवताडे यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहते। मंगळवेढा शहर काय करतं, भगीरथ भालके यांचं हे लीड वाढत जाणार का भगीरथ भालके हे त्या ठिकाणी या लीडनं कमी होतील आणि पुन्हा आवताडेंचं लीड वाढेल, हे त्या ठिकाणी पाहणं जरी औत्सुक्याचं असलं तरी तुर्तास तरी त्या ठिकाणी आता हाती आलेल्या माहितीच्या नुसार एकूण 2300 मतांचं लीड त्या ठिकाणी भगीरथ भालके यांना समाधान आवताडे यांच्यावर मिळताना चित्र पाहायला मिळतंय।